नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे भरलेली भेंडी। भेंडी तुम्ही नेहमी खालीच असणार ना, पण आज नवीन टाईपची भेंडी बनवणार आहे। ती पण बनवायची कधी अगदी सोपी पद्धत आहे आणि तुम्ही एकदा जर खाली तर नेहमी तुम्हाला तीच भेंडी खाऊ वाटेल अशी टेस्ट त्याची लागते। तुम्ही बघू शकता इथे मी भेंडी असे कट करून घेतलेले आहेत आणि डायरेक्ट भेंडी ससली ठेवायची आहे। तिला अजिबात असं चिरायचं नाही आहे, फक्त मधून कट मारायचा आहे, पूर्णपणे नाही आहे, फक्त अर्धा कट मारायचा आहे। भेंडी आपली दोन भाग असे सेपरेट न झालेले बघा, सेपरेट होत नाही आहेत, फक्त मी मधून कट करत आहे। भेंडीला बघू शकता तुम्ही, ते प्रत्येक भेंडीला मी मधून कट केलेला आहे। एकच कट मारायचा आहे, तोही अर्ध्यातच, पूर्ण मग कट मारायचा नाही। भेंडी आपल्याला सेपरेट करायची नाही आहे। आणि काय करायचं, त्यामध्ये आपण स्टफिंग करणार आहे, म्हणजे मसाला भरणार आहे। मसालाही अगदी सोपा आहे, तो सर्व भाज्यांसाठी वापरला तरी चालेल। मी आता भेंडीसाठी वापरणार आहे। इथं बघू शकता तुम्ही, मग शेंगदाणे असे भाजून घेतलेले आहेत, मी वाटी भरून घेतलेले शेंगदाणे भाजून आहेत। मी हा मसाला दुसऱ्याही भाजींना वापरणार आहे। सोबत 30 ते 40 अशा लसणाच्या पाकळ्या, किंवा तुम्ही 30 पाकळ्या जरी लसणाच्या घेतल्या तरी चालेल। मी 2 गड्डे सोलून लसूण घेतलेला आहे आणि चवीपुरतं म्हणजे मी 1 चमचा मी मीठ वापरणार आहे। ते 1 चमचा मीठ मी घातलेलं आहे आणि 2 चमचे मी चटणी घातली। तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त चटणी वापरू शकता आणि कलरसाठी जर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर ही वापरू शकता। मी तर धन्याची पावडर घातलेली आहे। कोणताही एक गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाला इथं ऑप्शनल आहे, घालायची गरज नाही। आणि छान असं मिक्सरला मी वाटाणे तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही ते। आता हा मसाला तुम्ही भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे। बघा मी ते कशी भरत आहे, थोडं थोडं घेऊन आपल्याला भेंडीमध्ये भरून अशी भेंडी पूर्ण पॅक करून ठेवायची, अशी प्रत्येक भेंडीला करायचं आहे। तुम्ही बघून घ्या इथं मी कशी भेंडी भरत आहे। हा मसाला आपण भरली वांग्यासाठी वापरू शकतो, भरलं कारलं बनवू शकतो या मसाल्यापासून। गवारची भाजी, आमटी, तुम्हाला जे काही बनवायचं तुम्ही या मसाल्यापासून बनवू शकता। आणि मी तर भरलेली भेंडी बनवणार आहे। आणि सुकी जरी भेंडी करायची म्हटलं तर हा थोडासा 1 चमचा तरी आपण भाजीला वापरला तरी चालेल। आणि हा मसाला ऑल इन वन आहे, सगळ्या भाज्यांना हाच मसाला चालतो आणि बऱ्यापैकी भरल्या भाज्याला हाच मसाला वापरतात। चला, माझ्या सगळ्या भेंड्या भरून झालेल्या आहेत आता इथे। आता काय करायचं, एक तवा घ्यायचा आहे, तुम्ही पसरट असा पॅन घेऊ शकता, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि काय करायचं आहे, त्यावर एक एक अशी भेंडी ठेवून घ्यायची आहे। बघा मी ते कशी भेंडी ठेवलेली आहे, तुम्हाला जेवढी लागते तेवढी तुम्ही घेऊ शकता, जास्त घ्यायची काही गरज नाही, कारण तवा मोठा असला की भेंडी थोडीच लागते ना आपल्याला 2 माणसाला। मी थोड्याच भेंड्या भरून घेतलेल्या आहेत तिथे आणि बघा तुम्ही तर कसे ठेवलेले आहेत, असे जोडून ठेवायचे आहेत। आणि नंतर थोडंसं वरून थोडंसं तेल टाकायचं आहे। तुम्हाला जर तेल कमी वापरायचं तर तुम्ही नाही टाकलं चालेल। आणि काय करायचं, थोडंसं पाणी कडेला थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे, तो अगदी 1 पळीभर पाणी घ्यायचं आहे, किंवा अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी वापरायचं आहे आणि झाकून कमी गॅसवर ह्याला शिजवायचं आहे। 2 मिनिट शिजले की छान अशी भेंडी तयार होते, बघा शकता तुम्ही ते।